नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. दीप अमावस्या, गतहरी अमावस्या किंवा ज्यालाच आपण आषाढी अमावस्या असे देखील म्हणत असतो. तर अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे आणि हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील अतिशय सुंदर दिवस मानला जातो. तर यावर्षी दीप अमावस्या ही 12 ऑगस्ट 2026ला आलेली आहे आणि या दिवशी आपण घरातल्या घरात दीपपूजन कसे करावे, कोणते मंत्र म्हणावे, कोणत्या सेवा कराव्या, तर याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, या अमावस्येला आपण दीपपूजन करत असतो आणि त्यासोबतच या अमावस्येला आपण आषाढ अमावस्या, दीप अमावस्या किंवा गतहरी अमावस्या अशा विविध नावांनी या अमावस्येला ओळखले जाते. दीप अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी काही उपाय सेवा केल्या जातात. त्यासोबतच या दिवशी पितरांसाठी देखील उपाय आणि सेवा या केल्या जातात. या वर्षीची गतहरी अमावस्या ही 11 तारखेला रात्री 1:54 लागणार आहे. म्हणजेच 12 तारखेचा संपूर्ण दिवस अमावस्या ही असणार आहे आणि त्यामुळे दीपपूजन हे 12 तारखेलाच आपल्याला करायचे आहे आणि ज्या काही उपाय आणि सेवा आहे तर त्या देखील आपल्याला या दिवशीच करायच्या आहेत. तर बघा, गतहरी गत म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आलेले संकट, दुःख, वेदना, त्रास त्याचं हरण होऊन जाऊ दे. माझ्या आयुष्यामध्ये जे काही कष्ट आहे त्या कष्टाचं हरण होऊन जाऊ दे, असं याचा अर्थ आहे. दीपपूजन तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. त्याची पूजा मांडणी कशी करावी, तर बघा, एक आपल्याला पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी देवघर आहे त्या ठिकाणी जागा असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही पूजा करू शकता किंवा बाजूला केली तरीही काही हरकत नाही. ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत तर ती आपल्याला स्वच्छ ती जागा करून घ्यायची आहे. त्यावरती एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावर एक लाल वस्त्र टाकायचं आहे आणि घरातील जितकेही दिवे असतील ते सर्व दिवे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कोरडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पाटावर आपल्याला तांदळाच्या राशी काढायच्या आहे. जितके तुमच्याकडे दिवे असतील तितक्या राशी काढायच्या आहे. त्या तांदळावर हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. तुम्ही तुमच्याकडे ज्या प्रमाणे करत असतील त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. जितके दिवे घ्याल तितक्या दिव्यांमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि शक्य झालं तर तुम्ही तूप देखील टाकू शकता. पण एक तरी दिवा आपल्याला, बाकी सर्व दिव्यांमध्ये तुम्ही तेल टाकलं तरीही हरकत नाही, पण एक तरी दिवा हा तुपाचा असावा. ही मांडणी सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही तुम्ही करू शकता. प्रत्येक दिव्यामध्ये 2 वातींची 1 वात आपल्याला टाकायची आहे. तर बघा, दिवा हा आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करतो आणि यशाची आणि सुखाची प्राप्ती मिळत असते. या दिवशी काही घरामध्ये पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे दिवे बनवले जाते आणि त्या दिव्यांनी देखील मुलांचं औक्षण केले जाते. तर या पद्धतीने आपल्याला सर्व दिवे ही प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. प्रज्वलित केल्यानंतर हळद कुंकू, अक्षता, फूल अर्पण आपल्याला दिव्याला करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची आणि दिव्यांची देखील आरती आहे तर ती आरती आपल्याला म्हणायची आहे. आरती झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे: दीप सूर्याग्नी रूपस्तन तेजसा तेज उत्तमम ग्रहान मस्तकृता पूजा सर्व काम प्रदो भव. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की हे देवा, तू सूर्यरूप, अग्निरूप आहे आणि तेजामध्ये सर्व उत्तम तूच आहे. माझी पूजा स्वीकार कर व माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असं म्हणून आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि जो काही नैवेद्य अर्पण कराल तर त्यावरती एक तुलसीपत्र आपल्याला ठेवायचं आहे. त्यासोबतच दीप अमावस्या हा लक्ष्मी प्राप्तीचा दिवस म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तुम्ही 1 वेळा पुरुष सुक्तम, 1 वेळा स्त्री सुक्तम म्हणा. त्यासोबतच 16 वेळा श्री महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि व्यंकटेश स्तोत्राचे देखील आपल्याला पठण करायचं आहे. कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे. नवार्णव मंत्र, कमलात्मक मंत्र देखील आपल्याला 1 माळ पठण करायचे आहे. या सर्व सेवा तुम्हाला जितके शक्य होतील तितके तुम्ही पठण करू शकता. ज्या जमतील त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता आणि जेव्हा दीपपूजन तुम्ही कराल तेव्हाच आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहे. त्यासोबतच मांडणी ही दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायची आहे. मासिक धर्म असेल तर फक्त दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि घरातील कोणालाही तुम्ही
पूजा ही करायला सांगू शकता आणि सुतक विटाळ असेल तर तुम्ही करू नका. तर या अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे.